कुठलीही आध्यात्मिक साधना ही एखाद्या डॉक्टरसारखी असते. म्हणजे एखाद्या डॉक्टरचा मला गुण आला म्हणजे इतरांना येईलच असं नाही, किंवा एखाद्या डॉक्टरचा मला गुण नाही आला म्हणजे इतरांना देखील येणार नाही असं नाही. असंच आध्यात्मिक साधनेच्या बाबतीमध्ये देखील असतं. एखाद्या साधनेचा मला फायदा होतोय म्हणजे इतरांना देखील होईलच असं नाही. समजा मी श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करत असेल आणि त्याच्यामुळे मला जर का खूप फायदा होत असेल, तर याचा अर्थ श्वासावरच लक्ष केंद्रित करून मेडिटेशन केलं असता इतरांना देखील फायदा होईल याची गॅरंटी नाही. थोडक्यात आपल्याला कुठल्या साधनेचा फायदा होतोय ते आपण स्वतः शोधून काढायचं असतं, आणि त्यासाठी आपल्या स्वतःचा थोडासा तरी अध्यात्माचा अभ्यास असायला हवा. कमीत कमी अध्यात्मामध्ये कुठल्या कुठल्या साधना सांगितलेल्या आहेत हे तरी आपल्याला माहिती असायला हवं. पण जर तुमचा आध्यात्मिक गुरु तुम्हाला साधना सांगत असेल, ज्या साधनेचा तुमच्या गुरुला फायदा झालाय तीच साधना तुमचा गुरु तुम्हाला देखील करायला सांगत असेल, तर कदाचित तुम्हाला तुमचा गुरु बदलून पाहणं गरजेचं आहे. कारण गुरुने तुम्हाला तू स्वतःची साधना शोध असं सांगणं गरजेचं असतं, ना की त्याने तुम्हाला साधना सांगायची आणि तुम्ही घरी जाऊन मुकाट्याने ती करायला सुरुवात करायची. जर का तुम्हाला सुद्धा अध्यात्म या विषयामध्ये रस असेल आणि हा विषय सविस्तर पण अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचा असेल, तर लिंक केलेला व्हिडिओ संपूर्ण पहा.